बघा, एका पिशवीत 5 लाल 6 पिवळ्या टोप्या आहेत. त्यांच्यापैकी 2 टोप्या बाहेर काढल्या असता 2 टोप्यांपैकी एकही टोपी लाल नसण्याची संभाव्यता किती? प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो, त्यापैकी 2 टोप्या बाहेर काढल्या असता 2 टोप्यापैकी एकही टोपी लाल नसण्याची संभाव्यता, अर्थातच दोन्हीही टोप्या पिवळ्या असण्याची संभाव्यता किती? हा खरं तर मुख्य प्रश्न. मग इथं पिशवीमध्ये लाल 5 तर पिशवीमध्ये पिवळ्या 6 टोप्या आहेत. 2 टोप्या बाहेर काढल्या असता 2 टोप्यापैकी एकही टोपी लाल नसण्याची संभाव्यता, अर्थातच दोन्हीही टोप्या पिवळ्या असण्याची संभाव्यता किती? म्हणजे तुमच्या फॅक्टोरियल भाषेमध्ये 6 फॅक्टोरियल भागीला 2 फॅक्टोरियल, म्हणजे या 6 पिवळ्या टोप्यापैकी 2 पिवळ्या टोप्या निवडायच्या किंवा असण्याची संभाव्यता काय, हे एक फॅक्टोरियल. आता दुसरा भाग असा, एकूण टोप्या किती येतात? एकूण टोप्या लेकरांनो हे 5 आणि हे 6 यांची बेरीज किती हो? 11 फॅक्टोरियल भागीला 2 फॅक्टोरियल. अशा पद्धतीचे 2 समीकरण तयार होतात. 6 पिवळ्या टोप्यामध्ये 2 टोप्या, 11 लाल आणि पिवळ्या टोप्यातील 2 टोप्या. ही निवड, ही संभाव्यता अपूर्णांक स्वरूपात येते काय, यासाठी काय करायचं लक्षात घ्या. हे पहिलं फॅक्टोरियल इथं मांडा, 6 फॅक्टोरियल याला भागीला 2 फॅक्टोरियल. आता लेकरांनो, याला भागीला 11 फॅक्टोरियल भागीला 2 फॅक्टोरियल. या फॅक्टोरियल साठी अशा पद्धतीचं एक चिन्ह आहे, जसं की उद्गारवाचक चिन्हासारखं. ओके, गणिताला अगदी तुम्हाला समजावं, सोपं जावं म्हणून थोडस एकदम गावढाली भाषेमध्ये समजावून सांगतो, लक्षात घ्या. आता लेकरांनो लक्ष द्या, ही झाली फर्स्ट स्टेप, लक्षात घ्या. आता हे 6 फॅक्टोरियल इथं मांडले सर. छेदस्थानी काय आहेत? 2 फॅक्टोरियल. मग छेदस्थानी 2 फॅक्टोरियल तर मांडाच, मात्र या 2 मध्ये किती टाकले म्हणजे 6? 4 टाकले म्हणजे सर, म्हणजे इथं 4 फॅक्टोरियल जोडीला घ्या 2 सोबत. आता या 2 4 ची बेरीज 6 येताना दिसते. ही एक महत्वाची गोष्ट. अशा पद्धतीची मांडणी या पहिल्या अंशस्थानी असलेल्या पदांची केली सर. आता इथं 11 फॅक्टोरियल आहेत, असू द्या, हे 11 फॅक्टोरियल. छेदस्थानी 2 फॅक्टोरियल मांडत असताना त्याच्यासोबत आणखी किती घ्यावेत म्हणजे 11 येतील? 9 घ्यावेत सर. 2 आणि 9 11, म्हणजे 9 फॅक्टोरियल घ्या, म्हणजे 9 आणि 2 11. छेदस्थानी असलेल्या 2 अंकाची बेरीज अंशस्थानी असलेल्या संख्ये एवढी यावी, हे वर्म इथं लक्षात ठेवा. इथपर्यंत आम्ही पोहोचलो सर, हे आम्हाला कळालं. आता महत्वाची सूचना लक्षात घ्या. आता आम्ही शेवटच्या टप्प्यात चाललो. 6 फॅक्टोरियल मांडणी करत असताना 6 गुणिला 5 गुणिला 4 फॅक्टोरियल पर्यंत मांडणी करा, आणि इथं 2 फॅक्टोरियल, या 2 फॅक्टोरियल सोबत 4 फॅक्टोरियल आहेत, गुणिला म्हणा अधिक म्हणा. या 4 फॅक्टोरियलला हे 4 फॅक्टोरियल खलास होतात. मग आता काय उरते? अंशामध्ये 6 गुणिला 5, मात्र आणखी एक स्टेप आहे, छेदस्थानी मांडायचं राहिलं. 11 फॅक्टोरियल मांडत असताना उतरत्या क्रमानं 11 गुणिला 10 गुणिला 9 फॅक्टोरियल पर्यंत मांडा. छेदस्थानी 2 फॅक्टोरियल त्याच्यासोबत 9 फॅक्टोरियल आहेत सर.
या 9 फॅक्टोरियलला हे 9 फॅक्टोरियल खलास. मग आता उरलं काय, इथं अंशस्थानी 6 गुणिला 5 छेदस्थानी 2 फॅक्टोरियल म्हणजे या फॅक्टोरियलची उतरत्या क्रमानं गुणाकार स्वरूपात मांडणे. 2 गुणिला 1 हे समजलं सर. छेदस्थानी इथं 11 गुणिला 10 आहेत. 11 गुणिला 10 छेदस्थानी 2 फॅक्टोरियल म्हणजे उतरत्या क्रमानं 2 गुणिला 1. इथपर्यंत कळालं? लक्ष द्या. आता लेकरांनो, बेतिरी 6, लक्ष द्या, बेपंच 10 म्हणजे आता 3 गुणिला 5 अंशामध्ये छेदस्थानी असलेले 1 लिहा नका लिहू. इथं 11 गुणिला 5 इथपर्यंत कळालं. आता 5 तिरी 15 अंशामधला गुणाकार आणि 11 5 55 इथपर्यंत आलो. आता दोन्ही संख्या 5च्या पाड्यात. 5 तिरी 15 आणि 5 11 55. उत्तर काय तर 3/11. 2 टोप्या बाहेर काढल्या असता 2 टोप्यांपैकी एकही टोपी लाल नसण्याची संभाव्यता काय सर? 3/11. उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.